आणि जेव्हा मग हे अशी पुन्हा पुन्हा घेतल्यानं साखर सतत वरच्या लेवलला राहते, त्यावेळेला HbA1c पण वाढतं. म्हणजे तुमच्या मागच्या 3 महिन्याची 6 महिन्याची साखर जी आहे ते सरासरी तुमच्या रक्तातली खूप वाढलेली असते. आणि जेव्हा ही साखर सरासरी तुमच्या रक्तातली सतत वाढलेली राहिलेली आहे, तेव्हा त्याचं काय होतं, आपण पाहिलं की रूपांतर होतं चरबीमध्ये. साखरेचं रूपांतर चरबीमध्ये होतं. ही चरबी सगळीकडे शरीरामध्ये साठायला लागते. जास्त पोटावर साठते किंवा सीटवर किंवा मांड्यावर इथं साठायला लागते. सगळ्या शरीरावरही साठत राहते आणि त्या व्यक्तीचं वजन वाढायला लागतं, म्हणजे लठ्ठपणा. तसंच आपल्याला ही बाहेरून दिसणारी चरबी झाली, आतमध्ये पण प्रत्येक अवयवामध्ये ही चरबी साठायला लागते. जेव्हा लिव्हरमध्ये याचं प्रमाण जास्त होतं तेव्हा आपण कॉमन त्याला म्हणतो की फॅटी लिव्हर झालं या माणसाला, म्हणजे त्याच्या लिव्हरमध्ये हे चरबी जास्त साठू लागली. तर अशा प्रकारे काय होतं की हे वजन वाढायला लागतं. वजन वाढलं की त्याचे दुष्परिणाम जे असतात, त्याच्या मागोमाग लागणारे जे दुसरे आजार आहेत